लोकेशन बघा सकाळ सकाळी कसला भारी वाटतंय. डायरेक्ट चिखलान मी लावू त्याला कोणी सांगलाय शानपणा करायला मला सांगा. आवरा जीवाचा हे करायचा. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे भूमिका पाटील आणि हा माझा ब्लॉग आहे. तर आज आम्ही चाललो आहेत रानसई डॅमवर, कारण उद्या आमचं आहे प्री ॲनिव्हर्सरीवाला शूट. तर मग आज आम्ही थोडा जाऊन तिकडे बघतो का प्लेस वगैरे प्रॉपर आहे का नाही, आपल्याला शूट वगैरे करता येईल का नाही. म्हणजे असं इतर वेळी आम्ही जातोच, पण मग आता बघू, भरपूर दिवस गेलो नाही, मग काय अंदाज नाही ना आता. म्हणून बरं एकदा उद्या डायरेक्ट जाण्यापेक्षा आज जाऊ आणि बघून वगैरे येऊ कसं काय आहे. तर बघत राहा गाईज ब्लॉग, आणि मी दाखवेन तुम्हाला आम्ही काय काय करतो ते आणि आमचे प्रिपरेशन कसे काय चालू आहेत ते. आम्हाला यावेळी रस्ता चुकवलेला आहे. तेव्हा का लवकर आम्ही लय आतमध्ये आलोय आता. लय बाबा, लय म्हणजे एकदम शेवटला, एकदम टोकाला आम्ही गेलतो जिथं काहीच नाही. सगळ्या वाड्या पिढ्या पार करून गेलतो आम्ही. एंड ऑफ रानसई. हा, लिटरली आम्ही एंडला गेलो. तर बघा आता फायनली भेटलाय रस्ता. म्हणजे आम्हाला एक लेफ्ट मारायचा होता, तो आम्ही मारला नाही, आणि मग आता आम्हाला रस्ता भेटलाय. तर चाललोय मस्त खातपीत. वातावरण बघा गाईज, सनसेट होतंय, मस्त वाटतं एकदम. तर आता उद्या सकाळी कसा भेटतंय आपल्याला क्लायमेट बघूया. सई वाडी बघा गाईज, अशा वाड्या आहेत यांच्या अजून. तर आता आम्ही ही तिसरी वाडी गाईज आम्हाला लागलेली. तर काय बोलता आता, बोला आता काय असता. ट्रॅक्टर घ्यायचा का गाईज, आम्हाला फायनली पाणी दिसलेलं आहे जिथं आम्हाला शूट करायचं आहे. गाईज बघा, मस्त वाटतंय ना नेचर. गाईज लोकेशन बघा आमच्या शूटची, कसला भारी वाटतंय ना, एकच नंबर गाईज. म्हणजे आता सनसेट होतंय तर एवढा भारी वाटतंय का नाही. मग उद्या आम्ही शूट अर्ली मॉर्निंग करणार आहे सनराईजच्या वेळी. तर मग बघूया आमचा शूट 5:30-6 वाजेपर्यंत. 5:30ला आम्ही इथं पोहोचणार आहे. म्हणजे असं तरी ठरलाय आमचा, आणि फोटोग्राफर वगैरे यांना सगळ्यांना आम्ही सांगितलंय का 5:30 वाजता या. आणि आता सध्या बघा मस्त पाणी वगैरे वाहतंय छान असा. खरंच भारी वाटतंय, मस्तच वाटतंय काय तिथं. हा, पार्टीला आलेली आहेत लोक ऑलरेडी इथं. ओके गाईज, आता लोकेशन वगैरे बघला मी, आणि आता घरी चाललो. घरी नाही म्हणजे केक वगैरे आम्हाला ऑर्डर करायचं आहे, केक, आणि मग सामान वगैरे आम्हाला घ्यायचं आहे सगळा. तर तो सामान वगैरे घ्यायला चाललो ना आम्ही. आणि मग ओके गाईज आता बघा आमचं सामान घेऊन झालाय ऑलमोस्ट सगळा असा. आणि म्हणजे आम्ही निघालेलो घरातून 4 वाजता, आता 8 वाजले. आम्हाला 4 तास लागलं फक्त सामान घ्यायला. तर आता झालाय सगळं घेऊन, आता घरी चाललो तर आम्ही. आणि मग एकदा सगळं अरेंजमेंट करून बघतो का कसा प्रॉपर आहे का नाही. म्हणजे जास्त काही नाही, थोडासाच आहे, पण तरी एकदा ट्राय करून. हा, मिनिमल, एकदम सिम्पल मिनिमल शूट आहे, पण थोडासा आधी नीट बघायला लागेल. कारण मी सकाळी काय लागलं तर 5:30ला कोणी दुकान वगैरे काही चालू नसेल, म्हणून आता आम्ही बघताव कसा काय आहे. बघूया गाईज कसा काय होतं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आता परफेक्ट 5:30 वाजले आणि आम्ही आता निघलो आहे शूटसाठी. आमचे रेडी वगैरे झालो ना मी, आणि निघलो आहे आता. बघूया, माझा नेल्स घेतलेत मी सोबत, गाडीत आता चिपकवत आहे पटापट. काही सगळा झाला आहे आवरून, चहा नाश्ता पण केला एवढे सकाळ सकाळी आम्ही. आणि आता गाडीत बसतो होत्या गाईज. आता आम्ही लाला वगैरे पिक केलेला आहे, तो याही नाही ब्लॉगमध्ये गाईज, और लाजतोय. आणि आता आम्ही या सगळं आम्ही घरून उचलला आता आमचे, आणि मात्र चालतो छान कॅमेरा. रोड गाईज, आमच्या इथलं रोड एवढं भारी आहे का बस. गाईज आम्ही लोकेशन आलोय ना, आमची डिक्की खोलत नव्हती गाडीची, सामान होतं आमचा, ती फायनली खोलली आता डिक्की. गाईज लोकेशन बघा सकाळ सकाळी कसला भारी वाटतंय. कसं वाटतंय? लय भारी. सनराईज होते गाईज इथं मस्त, म्हणजे एकच नंबर वाटतंय. लाला आलाय आमच्या सोबत असंच टाइमपासला, तेवढे गार पाण्यात आंघोळ करायला आलाय गाईज. ओके, पोचलो ना आम्ही जस्ट. आणि आता आमच्या हातात वगैरे सगळा सेटअप आहे, सामान वगैरे चाललो ना आता. प्रॉपर प्लेस शोधता आम्ही, म्हणजे तिथं पण आहे प्लेस, बघू आता.
चिखल आहे नुसतं इथं ना, थंडी वाजताय पक्की का काय बोलू आहे समजा नाही. कॅमेरा टर्न नाही करता ये गाईस, मला माझ्या हाताने एवढं सामान आहे गाईस. मरणाची थंडी आहे सकाळ सकाळी, बाबा दात चावतात आमचं डायरेक्ट. आवरी थंडी आहे आणि खाली चिखल. चाललो ना मी चिखलात, पाय पडला ना तरी पाय धुवायची कॅपॅसिटी नाही बाबा आपली. आवरी थंड पाणी आहे तो, धुका पण आहे बघा बघा दिसत असेल. माझी अर्धी फाटली आली, थंडी आहे पक्की. ओके गाईज, आता आम्ही सेटअप वगैरे करायला घेतो. आता इथं गाईज इसको तो देखो गाईस डायरेक्ट चिखलांवी. लावू त्याला चप्पल बघा. आणि यो पोहायला चाललाय एवढं थंड पाण्यात. गाईज इथं सगळा सेटअप वगैरे करत घेतलाय मी, आणि मी लिटरली बुडलेलो गाईज. बोललो फोनवर आमची वाडी बोलतील. दुःख बघा कसला भारी तिला वाटतंय सांगते जरा पाण्यात. मेसेज कर, टर्न घे या कळी ऐकते का. गाईज आमचा सेटअप फायनली झालेला आहे. कॅमेरावाल्याची वाट बघतोय. येस, कॅमेरावाला दादा येतोय आमचा, म्हणून आम्ही थांबलो. ठेवा ना असं उभं. थंडी फाडू आहे, नेक्स्ट लेवलची थंडी आहे गाईज. सगळी गारटलीन, हात पाय तसं हे होता डायरेक्ट. यो तो लल्ला थंड पाण्यात आंघोळ करून आलाय. असा कर लई थंडी आहे गाईज, एकदम असा धुक्का येते, लई थंडी आहे. नाही मग येरी नुसतीच असतंय. तू कोला लल्लाईला बोलतो ग भासू नको, नाही तर लोकांना वाटेल कोंबरी आली का बोलतो का. पाहिजे तो हा त्याला ठेवतो. कैचिन काप नाही तर फालशील त्याचा बोलचा. कैची मध्ये पिशवी मध्ये असत. गाईज इथे आमचा शूट चालू आहे आता, दोघांचा टेक आहे. वेटिंग पर्सन. खांद्यावर नाही बसणार. वरती हात जास्त वर 1 2 3 बाहेर बघ त्यांच्याकडे मोबाईलकडे पुन्हा एकदा ना. गाईज आमचा फायनली पॅकअप झालेला आहे. आता बारी बारी फोटो काढलाय. हा मस्त फोटो काढलं. ऊन आता एवढा आलाय का बघवत नाही ना. सकाळी एवढी बेकार थंडी होती का बस. आता आमचं 10 पर्यंत झालाय सगळा बघा. ऑल सेट. मग हे पॅकिंग बिकिंग झाली. नाही जाई चला. ब्रो कसा वाटला शूट? मस्त एकदम बारी बारी मस्त. दुसरा ब्रो शूट लय भारी, मस्त फोटो काढला. ब्रो शूट कसा वाटला? लय बेकार होता. हो जी बाई, त्याला आंघोळ करायला भेटली नाही म्हणून तो वैतागला इकडे. यस गाईज. हे पाहिजे होता, वार पाहिजे होता. हा, आणि इथं लिटरली कोणच पब्लिक. प्रपोज वाला शूट चालू आहे आता इथं. ओके डन. उभे राहा. दोघांचा चालू आहे. आमचा डन झाला. मला वाटला झाला शूट, पण मग बाहेर आलो तिथं लोकेशन भेटली चांगली थोडीशी. मग तिथं बरं फोटो काढूया थोडंसं. मग आता आलोय, कंटाळा आलाय थोडासा. ते इथं बोलतेच नाटका काही पण करते. गाईज आता आमचा झालाय फायनली, म्हणजे एकदम फायनल वाला पॅकअप होऊन आम्ही चाललो घरी. आता बघूया घरी. भूक म्हणजे तरी चहा पोहे वगैरे खाऊन आलेलो आम्ही. तुम्ही तर नाही खाल्लास, तुझा उपवास आहे. मंडे उपवास. तरी मला जाम भूक लागली. येस गाईस. मग आता आम्ही घरी चाललो आणि थोडासा आम्हाला वाशीला पण जायचंय, काम आहे थोडासा. मग तो घरी जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, वाशीला जाऊ. ओके, आणि मग आपल्या ससुराल. येस गाईज आम्ही घरी आलो, थोडासा झोपलो कारण लवकर उठलो ना. सगळ्यांना जाम झोप येत होती. मग आम्ही सगळेजण झोपलो, उठलो. आता जेवण वगैरे केलं आहे आणि 2 वाजलं जातं. आणि आता चालू आहे मी वाशीला आणि मम्मीला घेऊन चाललो मी माझे.
तर मग चला आम्ही चालू वाशीला, दाखवते मी तुम्हाला आता पुढं. थोडंसं काम आहे आमचं, पर्सनल काम. असं काय नाही पर्सनल बेसल, थोडंसं मला हॅम्पर्स वगैरे घ्यायचं आहेत ना ऑर्डर्स आहे, तर ते सामान घ्यायला आम्ही चालू दोघीजणी वाशीला. आता आम्ही चाललोय दोघं जण कामोठ्याच्या फेस्टिवलला, म्हणजे दोघं नाही, आता आम्ही घरी चाललो, तिथून ऋतूला पिक करतो आम्ही आणि मग जाऊ कामोठ्याला. आणि लावू आणि अनिकेत दादा तिकडून येतात त्यांच्या घरून, तर मग आम्ही अशी 5 जण चाललो. तसाच घरी बसून बसून कंटाळा आलता, म्हणून बरं जाऊ चला फिरायला कुठंतरी. तर ओके, आता चाललो ना मी ऋतूला घ्यायला गाईस. मी आता ऋतूला पिक केलेले आमच्या घरून आणि आता आम्ही 3 जण चाललो गाईस. लाईव्ह वर खालती होते रोड्स. गाईज आम्ही जस्ट एंटर केलेला आहे कामोठ्याच्या फेस्टिवलला. आताच एंट्री मारलेली आहे. 1 2 हाय. ओके गाईज, आता मी ही स्टोरी बुक घेतलेली आहे. स्टोरी बुकच्या स्टॉलवर आलो आणि मला कधीपासून ही बुक वाचायचीच होती, दिसली म्हणजे मी ॲमेझॉनवर ऑनलाईन ऑर्डर करणारच होतो, तर आता इथं भेटली, मग ती आता घेऊन टाकते. मस्त बुक आहे गाईज. या आता येतो थांब, अजून बघतो. नको, मला हीच पाहिजे पण. ओके गाईज, शॉपिंग गाईज. 200 वाला चपला 2 दिवस टिकणाऱ्या फक्त. लावू घेते, लावू ही घेते चप्पल. बघू चप्पल, ही बघ 200 वाली गाईज. अजून काय पाहिजे? 200 रुपये. यस बरोबर, टिकली तरी 200 उचल. येस बरोबर आहे. नेहमीप्रमाणे जिथं दिसल नाही तिथं स्मोक बिस्किट खावायला आल्या या दोघी जणी. जया स्मोक बिस्किट दिसल नाही त्या याची स्मोक बिस्किट खावायचा. छपरी झालं नसतं. अनिकेत दादा गेला तिथं स्मोक बिस्किट घ्यायला. छपरी चालं गाईज, नुसतं छपरी चालं. चिंदी या असला काही ना काही घेऊन का देता तुमच्या बायकोला? बालिशपणा नुसता. प्रेम या असला प्रेम. अरे तोंडात घे. चल हा अनदर छपरी स्पॉटेड गाईज. छपरी स्पॉटेड गाईज करून दाखवा. गॅस संपला त्याचा, नायट्रोजन लिक्विड. गायाची जवळ स्टॉल आहेत ना, ही दिसल त्या सांगताय मला या खायचंय त्या खायचंय, फक्त खावायला आलेली आहे. बघ ज्या दिसल ना ती त्या सांगताय मला खावायचंय. नाही इथं बोलतात आकाश पालन बसवायला जा. काम तिकडे जाऊ. जा ऋतू. चालले ती लोक. अच्छा अच्छा ओके, जा मग जा. आम्ही दोघं बसत नाही गाईज. उलटीचा प्रॉब्लेम का? उलटीचा प्रॉब्लेम नाही. मला वाटलं खपला काय? अरे या साईडला हाय हाय यस. म्हणजे तिला वाटला का जो एवढाच आहे, पण इथं पण आहे, तिला दिसला नाही. ओके गाईज, तर आता इथं आम्ही चेकआउट करताव काय काय आहे. याची क्रेविंग कोणला नाही होई. नेहमी आम्ही दिसलो का हे घेताव गाईज. परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन. येस, लालवाला फेवरेट आहे. खाऊ टेस्ट का आवडीपणाचा कलच आहे. जे गोल गोल फिरणारे पालण्यात चालली ही 3 जण आम्ही नाही. आणि हे खाणं प्रत्येक जत्रेत जिथं 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 मॅन्डेटरी आहे गाईज. मी 2 जण इथं बसून या खाणार आहे आणि यांच्या व्हिडिओ काढणार आहे. करून दे ना. बसली ना अख्खे पालण्यात 3 जण आहेत फक्त. बेकार बाई. अजून कोण आहे? लॉक बिक काही करता येई नाही. शायनिंग मारायला बसली नंतर खोबार असं वाकडं तिकडे करतील का बस. हा चपला घ्या. हुशार माणसा. तास झाला ही कौशी आहे अशीच बसली. ज्यांना कोण गवस नाही पाळणार मला बेकार पाळणार वाटतं, पण बसायलाच येणार. ओय मी नी भयाला अंगायाला सोडू नका. रातबा आयाच ठेवा. यो पोऱ्या कोण आहे काय माहिती. ऋतूच्या बाजूला बसलाय. ऋतू फुल ऑफ पॉइंट. ऋतू कसं वाटतंय पार्टनर?
पोऱ्या ब्लँक आहे, काही बोलच नाही तो. 2 hours later. फायनली गाईज चालू झालेलं आहे. रॉकेट लॉन्च झालेला आहे. लॉन्च होतंय गाईज यांची मिसाईल नाही. याला चक्रा विक्रा येऊन परतीन तर बरी आहे. लय शायनिंग मारत तिथे पालण्यांपासून लय फास्ट फिरला पाहिजे तवा जरा समजल यांना. 1 2 3 अँड गो. आता यांची आरती हसलेली आहे. भूत बघण्यासारखी रोखतात. आणि आम्ही दोघा काही अशी बावलट आरती भैया पाच फिरा वाजून. अर्धी हवा टाईट झालेली आहे याची ती भरतो. गाईस संपलेला आहे आणि मग याला बोलतात स्वतःच्या हातातून स्वतःचीच मारले. रस्ता चुकलेली आहे या अति शहाणपणा करून रस्ता चुकून जातात त्यांची जगन. कसा वाटला भैया? बस कसा वाटला अंकल? बस बस कापत होता. आज जोरते लांबशी आज जोरते बाबा. मी नाही स्वतःहून स्वतःची मारून घेणार नाही मी. तरी खावाच येईल. घशापर्यंत आलं तरी खावाच येईल. गाईज यांचा रॉकेट लॉन्च होते आता. असती म्हणजे थोडे थोडे अँगलनी पुढं पाठी होतंय आणि मग अँगल वाढत जात आहे गाईज. ती 3 जण बसली आणि आम्ही दोघं अगेन ते बघा गाईज कसा काय पण काय करणार बघा. लय हाऊस आहे बसायचे असले कंट्रोल पालणार. बाबा बाबा पण रोखते नुसती. बाबा डायरेक्ट वरती जात. मराला माणूस माझ्या हरकत. दिव लावू कोणी सांगलाय शानपणा करायला? मला सांगा. आवरा जीवाचा हे करायचा. सगळी ते पालण्याकडेच बघताना इथली लोक सगळी. बाई हिंमत कशी होतय त्याच नाही समजा मला. लावू रोखते ही एवढी. उतरली कसा वाटला? डोक्याचा मिल्कशेक झाला का? अरे चक्कर येईल चक्कर. डोक्याचा मिल्कशेक झाला. तुम्ही या बाबा मी घरात चाललो. मग बेकार पैसे भरला कोणचा तरी वरती जायची डायरेक्ट. काय मी नशीब दिला मला नव्हतं मी बरं याव असंच होईल असं बघतो बेकार. आता यान बसायचं काय सांगता रा यांची बघ जरी नाही. आम्हाला दोघांना असं चालवत ठेवलंय तिथे पालण्यात जायचं आणि खाली बसायचं बस. आवरच नाही सगळी पालण्यात बसतात. बाई आपला बापूस आहे का नाही? बापूस मी भले आणि एवढा जोर जोर आवाज येते ना त्याचा. ग्रीस नाही लावली वाटते. मी वरती उभी राहतो. कसा वाटला? घाम फुटला का 100% उलटी आहे. आता कडे कडे ने घरी निघा. ऋतू मार कशील. मी घरात चाललो. ते बघून चक्कर आल्यावर का झालंय मला. लावू 1 विकेट डाऊन. चला घरा चल तू. ओके गाईज बिताव गाईज आता आम्ही. कसा आहे? मस्त आहे. खरा खरंच मस्त आहे. जास्त आंबटपणा आहे इथं. आता उलटी सारखं होतंय चक्कर येतंय. ही डबल ते होडीवाले याच्यात नाही उलटा उलटा सुलटा होतंय त्याच्यात. मध्ये वरती थांबवलेला आम्हाला.
या स्वतःहून शायनिंग मारायला जातात मग नंतर अशी अवस्था होते. गाईज आता आम्ही फिरून वगैरे झाला, यांचा डोकं दुखून पोटमल म्हणून डोका दुखतंय पण त्याला शायनिंग मारायची आपल्याला नाही तरी बसायचं आणि मग आता आम्ही चाललो थोडंसं थोडंसं म्हणजे प्रॉपर जेवायला झालं. इथं काहीच नाही खाला, काय माहिती या लोकांना काही खावा जमता इथला काही सीन माहिती नाही. मग आता चाललो ना मी कुठलं जरी बाहेर मध्ये जेवायला आणि लय त्या उलटी मग बरं लगेच जेवायला नको, थोडासा चालू वगैरे थोडा फ्रेश पण वाटेल. स्ट्रगल गाईज, पार्किंग स्ट्रगल, इथं तिथं गाड्या सरकवून. धन्यवाद मंडल आभारी. गाईज आम्ही चायनीज वालोय, मॅन्डेटरी डिश आमची. टाइमपास घ्या, टाइमपास. दोघं जण ते टेबलवर बसलं तोपर्यंत आम्हाला टेबल भेटेल. ओके आता खाता आणि मग नंतर भेटू आपण. टाइमपास चिल्ली, गरम गरम चिल्ली. काय बस नुसत्या बैलांच्या शर्तींच्या गोष्टी काही नाही, मला नाही मार्गायची. ओके गाईज, डिनर आमचा ऑलमोस्ट होत आला आहे. पोट फुल टाईट, अजून एवढा बाकी आहे. लॉलीपॉपला ठेव लावू काहीतरी.